नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खास ॲग्री अँड विलेज संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करीत आहोत। आणि शेतकरी बांधवासाठी ज्या ज्या काही शासनाकडून योजना येत असतात त्यांची माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीत आहोत। तर शेतकरी बांधवांनो, बंधूंनो, आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाने मागील त्याला धडक सिंचन विहीर कार्यक्रम वर्ष 2019-20 याकरिता तब्बल 13,000 विहिरीचा पॅकेज घेऊन येत आहे। म्हणजेच जवळपास विदर्भातील 6 जिल्ह्यांना आणि 6 जिल्ह्यातील शेतकरी बंधूंना याचा लाभ मिळणार आहे। त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की आपण या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा। तर मित्रांनो, आपली जी ही योजना आहे या योजनेमध्ये जे काही निकष आहेत, लाभार्थी निवडीचे निकष ते येण्याप्रमाणे आहेत। लाभार्थी निवडीचे निकष, लाभार्थ्यांना कमीत कमी 0.60 हेक्टर आर म्हणजेच 1.5 एकर जागा शेत जमीन असायला हवी। आणि याच्यामध्ये कमाल मर्यादा म्हणजे त्याला 10 एकर असेल तरी लाभ मिळू शकते, 15 एकर असेल जागा तरी लाभ मिळू शकते। कमाल मर्यादाचं असला काही सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे 10 आणि 15 एकरवालाही शेतकरी बांधव हा अर्ज करू शकतो। त्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये बघा मित्रांनो की अर्ज करतेवेळी प्राधान्यक्रमाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। तर प्राधान्यक्रम कुणाकुणाला दिला जात आहे, तर बघा प्राधान्यक्रमामध्ये ज्या कुटुंबात आत्महत्या झालेली आहे त्यांचे वारसदार, त्याचप्रमाणे BPL शेतकऱ्यांना सुद्धा याचा पुरेपूर फायदा भेटणार आहे किंवा प्रथम प्राधान्य राहणार आहे। त्याच्यानंतर इतर शेतकऱ्यांना हा फायदा मिळणार आहे। अतिशय महत्त्वाची योजना आहे, अतिशय चांगली योजना आहे। तरी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, याचा जास्तीत जास्त फायदा घ्या। त्याचप्रमाणे लाभार्थी निवडीचे निकष तुम्हाला सांगितले आहे, परंतु ही जी योजना आहे ही किती जिल्ह्यासाठी आहे किंवा विदर्भातील कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे, तर मित्रांनो ही जी योजना आहे ही विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, नागपूर इत्यादी जिल्ह्यासाठी आहे। कारण की हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा भेटणार आहे। आणि ही अतिशय महत्त्वाची योजना आहे। मागील त्याला धडक सिंचन विहीर योजना वर्ष 2019-20 हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। महाराष्ट्र शासनाने विदर्भातील संपूर्ण जिल्ह्याला दिलेलं आहे। म्हणजे संपूर्ण जिल्ह्यांना म्हणता महाराष्ट्रातील 6 म्हणजे विदर्भातील 6 जिल्ह्यांना ही योजना लागू केली आहे। तर अतिशय महत्त्वाची योजना आहे। आणि माझ्या या चॅनलमध्ये पुनश्च मी एकदा स्वागत करीत आहोत। आणि त्याच्यानंतर आहेत कागदपत्रे। अतिशय महत्त्वाची ही योजना आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत याचीसुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। तर बघा आपल्याला कोणते कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत। पहिलं आहे जमिनीचा 7/12 व नमुना 8। दुसरा आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे, या अगोदर 11,000 सिंचन विहीर ही जी योजना शासनाने राबवली त्याच्यामध्ये हा जो म्हणजे पेपर आहे, यापूर्वी लाभ मिळाले नसल्याचे BDO आणि तहसीलदाराचे प्रमाणपत्र हे मागितलेले नव्हते, परंतु आता मागत आहे। तिसरा आहे जे काही राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांची पासबुकची झेरॉक्स। हे कागदपत्र अतिशय आवश्यक आहेत। आणि हे कागदपत्र आपल्याला म्हणजेच आपले सरकार या वेबसाईटवर जाऊन अपलोड करायचे आहेत किंवा त्याचं स्कॅनिंग करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रा बघा, त्याच्यानंतर आहे अर्ज भरणे व सादर करणे। हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्याला अर्ज कसं भरायचं किंवा सादर कुठं करायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं। तर बघा अर्ज कुठं करायचं किंवा
कशा पद्धतीनं करायचं, कारण की आपण माहिती देत आहोत आणि अर्ज कुठं भरायचं, कसं भरायचं हे जर माहितीच नसेल तर मग आपण आपले शेतकरी बांधव आहेत हे थोडे चाचपडतात. त्याच्यासाठी अर्ज भरण्यासाठी बरीच काही आपल्याला माहिती हवी आहे. तर त्याच्यासाठी बघा अर्ज कसं आणि कुठं भरायचं हे तुम्हाला मी पुनश्च एकदा सांगत आहो. तर त्याच्यामध्ये आहे बघा मित्रांनो, अर्ज भरासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. आणि ऑनलाईनसाठी आपल्याला माहीतच आहे की काय लागतो आहे. शेतकऱ्यांना 7/12 नमुना, पासबुकची झेरॉक्स आणि BPLचा दाखला. तर त्याच्यानंतर बघा आपल्याला ऑनलाईन अर्ज कुठे भरायचं. ऑनलाईन अर्ज भरण्याकरता प्रत्येक पंचायत समिती कार्यालयात कक्ष उघडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वेबसाईटसुद्धा दिलेली आहे http आपलेसरकार.महाराष्ट्र.gov.in येथे आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. तर विहीर बांधकामासाठी आपल्याला जवळपास शासनाकडून 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. त्याच्यामध्ये विहीर प्लस बोरवेल ह्या दोन्ही गोष्टीचा किंवा ह्या दोन्ही बाबी करून घ्यायच्या आहेत. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुनश्च मी आपल्या चॅनलमध्ये ॲग्री अँड विलेज या चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहोत. धन्यवाद.